नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. जंतर मंतर दिल्ली येथे भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू झालेलं जे सी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जे होतं आणि त्याच्यामध्ये देशातले जे शास्त्रज्ञ म्हणवले जाणारे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. हे सगळं आंदोलन तीव्र होत त्यांचा 20 जुलै रोजी जो त्यांचा नियोजित संसद मार्च होता, तो मोठ्या जबरदस्त पद्धतीने निघाला. तेव्हा ते काय म्हणू पोलिसांचा लाठीचार्ज झाला, तिथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि आंदोलन उग्र स्वरूपात झालं. हे सगळं होतंय आणि त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू होतं. त्यांना त्यांना 20 दिवसांनंतर आपण न्यायालयाच्या आदेशावरनं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांची परिस्थिती काय म्हणतात त्यांची परिस्थिती खालावत चालल्यामुळे. हे सगळं चालू असताना संपूर्ण भारतामध्ये ही जी परिस्थिती आहे, ही बांगलादेश आणि नेपाळसारखी बनत चालली आहे, अशा पद्धतीची गोष्टी दिसायला लागल्या. आणि त्यानंतर या परिस्थितीचं विश्लेषण करणं आपल्याला भाग आहे आणि ही परिस्थिती नेमकी कशा दिशेने जाते, ह्यामागचे हेतू काय आहेत आणि खरंच सरकारच्या काही गोष्टी चुकल्या का काही बरोबर आहेत, काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर मला या सगळ्या प्रस्तावनेतले मी जे मुद्दे मांडले त्याकडे यायचंच आहे मला. पण परंतु मला आम्हाला सर्व दर्शकांना आणि आम्हाला सुद्धा आजची परिस्थिती समजावून सांगा. नेमकं इथे घडलंय काय? आज नेमकं काय घडलं आणि सोनम वांगचुक यांची आत्ताची परिस्थिती काय? सोनम वांगचुक हे इस्पितळामध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट सुरू आहे, याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या जागी उपोषणाला म्हणून अभिजित तिपके बसलेले होते, परंतु आजच्या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल म्हणून कदाचित त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि तसंही उपोषण करणे, त्याच्या उपोषण करून शहीद होणे, या सगळ्या जबाबदाऱ्या सोनम वांगचुक यांच्यावर होत्या. जसे त्या पूर्वीच्या काळी 2011-12 मध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या अण्णा हजारेंवर दिलेल्या होत्या आणि केजरीवाल मात्र पक्ष काढायला मोकळे होते. तशा स्वरूपाचंच ही अरेंजमेंट साधारणतः सर्वसाधारणपणे समोर येते. या सगळ्या आंदोलनामध्ये विद्यार्थी किती होते आणि विद्यार्थी बाह्य शक्ती किती होत्या, हा काही अभ्यासाचा विषय नाही किंवा रिसर्चचा विषय नाही. हे तर आपल्या डोळ्यासमोर दिसतंय की ही जी सगळी मंडळी होती त्यांची खरी मागणी पुढे आली आणि ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही, आता आम्हाला मोदींचाच राजीनामा हवाय. आणि दुसरी गोष्ट, ते जे बाईट समोर आलेले आहेत की आम्हाला इकडे नेपाळ करायचंय, आम्हाला इकडे श्रीलंका करायचंय, आम्हाला इकडे बांगलादेश करायचंय, हे लक्षात घेता या सगळ्या एजिटेशनचा, आंदोलनाचा, प्रोटेस्टचा, सगळ्या निषेधाचा हेतू काय होता तो पुढे पुढे अतिशय स्पष्ट होतोय. तो हेतू एकच होता की देशभरातून तरुणांना एकत्र आणणे आणि त्यांना या देशाच्या व्यवस्थेविरुद्ध भडकवणे आणि त्यातून एक अनागोंदी, अराजकता अशी सदृश्य परिस्थिती जी श्रीलंकेमध्ये आणि बांगलादेशमध्ये झाली, त्यातून एक प्रचंड मोठा हिंसाचार घडवणे. आज तो हिंसाचार अजूनही शमलेला नाहीये, परंतु तशी जी परिस्थिती आहे ती कोणत्याही क्षणी आम्ही पुन्हा आणू शकतो, की एक एक डीप स्टेट टाकत ते पुढे चाललेले आहेत. पहिल्या वेळेला जेव्हा महिन्यात 2 महिन्यापूर्वी अभिजित दिपके अमेरिकेतनं परत आले, त्यावेळेला अभिजित दिपके यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळीची उपस्थिती, त्यानंतर संपूर्ण भारतात जाऊन त्यांनी आपली फौजफाटा गोळा केला. त्याच्यानंतर त्यांचं आत्ताचं आंदोलन, मग त्या आंदोलनाला सुद्धा पुन्हा प्रतिसाद न मिळणं म्हणून विंगेत उभे असलेल्या आणि कधीही मोदी सरकारवर त्यांना सोडता येईल अशा परिस्थितीला आणून ठेवलेल्या अनेक रमन मागिसेचे वगैरे सगळे पुरस्कार देऊन अशा सोनम वांगचुक यांना इथे आणण्यात आलं. आणि मग त्यांचं नैतिकता जी काही आहे, अर्थात ती नैतिकता जी एक शास्त्रज्ञ वगैरे तुम्ही उल्लेख केलात, तो कुठल्या आधारे केला मला माहिती नाही, परंतु जे रॅन्चो किंवा असा जो काही 3 इडियट मधला फुनसुक वांगडू वगैरे आहे तो तसा नाही आहे, हे स्वतः आता दस्तूरखुद्द आमिर खान सांगायला लागलेले आहेत. याच्यावरून आपल्याला या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीवर 2007 साली इथल्या डेप्युटी कलेक्टरनी जी काही नोटीस बजावलेली आहे ती आता सोशल माध्यमांवर सगळीकडे आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचे कसे सहभाग तुमचा आहे, त्याच्यानंतर ज्या जागेत तुम्ही शाळा काढल्या वगैरे असं सांगता, ती जागा तुम्ही गावकऱ्यांची कशी लाटलेली आहे त्याच्याविषयी आहे, किंवा लडाखच्या मार्गे जे टेररिस्ट भारतामध्ये येतात त्यांना रूट दाखवायचं आणि सेफ पॅसेज द्यायचं काम तुमची संस्था करते, FCRA व्हायोलेशन तुमच्याकडनं होतंय. या सगळ्या गोष्टी त्या 2007च्या त्यांच्यावरच्या ठपक्यामध्ये आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाकडे वारंवार विनंती करून सुद्धा यांना जामीन मिळाला नव्हता. याच्यावरच सगळं आलं. हे फार गरीब होते, हे अतिशय दिव्याखाली वगैरे असं अभ्यासाचं काही नाहीये. ते एका श्रीमंत खाते पिते खानदान के थे आणि मी स्वतः त्यांच्या कुटुंबियांच्या एका
रिसॉर्टमध्ये ज्या गुंतवणुका आहेत त्या रिसॉर्टमध्ये स्वतः मी राहिलेलो आहे एकदा. त्यामुळे मला याची पूर्ण कल्पना आहे आणि गावकऱ्यांना त्याच्याविषयी फार मोठा हा एक फार मोठा भारत मातेचा सुपुत्र आपल्याकडे जन्माला आलाय, असं काही त्या गावकऱ्यांना वाटत नाहीये. असो एनिवे आता तो म्हणजे सोनम वांगचुक हा काही आपला आता मुद्दा नाहीये. आता आजची जी एज्युटेशन्स आहे ती लक्षात घेता एक चुणूक दाखवली गेली आहे, की आम्ही काय या देशाचं करू शकतो. आम्ही पुढच्या वेळी ज्या संसदेवर हल्ला करू, असा एखादा कुठलाही मुद्दा काढता येईल. त्याला काही मुद्दा महत्वाचा असेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही एकत्र येऊन तुमची बरबादी कशी करू शकतो, असं एक वातावरण त्यातनं निर्माण करण्यामध्ये आता अभिजित दिपके आणि त्यांचे सर्व सहकारी हे यशस्वी झाले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जेणेकरून जो हेतू होता मूळ, तो धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नव्हताच. नीटच्या व्यवस्थेतल्या अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हा हेतू नव्हताच. जसा तो बांगलादेशमध्ये 71च्या युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना आरक्षण देऊ नये हा हेतू दाखवायला होता. प्रत्यक्षात मात्र सिंहासन खाली करो जनता आई आहे वगैरे असे सगळे प्रकार होते. तेच तिकडे घडले. तसंच नेपाळमध्ये तर अनेक मंत्र्यांच्या हत्या आणि मारहाण करण्यात आली. तशाच स्वरूपाच्या गोष्टी इकडे कराव्यात असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. कारण निवडणुकीच्या माध्यमातून काही जिंकता येत नाही. अगदी ईव्हीआर, ईसीएम असे सगळे मुद्दे मांडले. आयव्हीआर काय ते एसआयआर, ईव्हीएम मुद्दे मांडले तरी लोक काही त्यांच्या विरुद्ध पेटून उठत नाहीत. लोकांना ते काही खरं वाटत नाही. मग त्याला एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे जनतेवर या समाजातल्या काही शक्तींना एकत्र आणणे आणि त्यांना येऊन या देशाविरुद्ध भडकवणे, सतत अराजकता निर्माण करणे, मीडियाविषयी राग निर्माण करणे, इथल्या हिंदू देवदेवतांविषयी राग निर्माण करणे, हे सगळं पद्धतशीररित्या या सगळ्या काळात सुरू झालेलं आहे. नीता के पती, सीता के पती असं म्हणणारा कुणाल कामरा हा जर तुमच्या डायसवरून तुमचा आदर्श असतो आणि त्यानंतर याच्यात आलेल्या सगळ्या एस-एफ-आय वगैरे सगळ्या संघटना त्यांचे राजकीय संबंध काय आहेत हे सगळं आपल्या समोर आलेलं आहे आणि आजच्या प्रकारे आंदोलनाने काही गोष्टी उघड झाल्या. त्यात चांगली गोष्ट आली ते उघड झाल्या. त्याच्यातनं कळून चुकलं की येत्या काळामध्ये याचं काय भीषण स्वरूप भारतीयांना पाहायला मिळणार आहे. सर तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये उल्लेख केलात, की जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे आता मुद्दे बरेच त्यांनी चाचपडून बघितले. संविधान खतरे में, ईव्हीएम या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याचा त्यांना काहीच फायदा होत नसल्यामुळे हे जे सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे होतं ते जास्तीत जास्त विरोधी पक्षांचंच आंदोलन दिसत आहे की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. मग मला सगळ्यांना प्रश्न असा पडलाय, की या सोनम वांगचुक यांचा या विरोधी पक्षांना आणि विरोधी पक्षांचा या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनांना एकमेकांना काही फायदा तोटा होण्याची शक्यता आहे का? सोनम वांगचुक हा इथला बावला आहे. बोलक्या बावल्या असतात तसा बावला आहे. मूळ हँडलर्स यांचे पूर्णपणे वेगळे आहेत. कधी मोदींच्या राजीनाम्याची मागणी करायची, कधी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोडून द्यायची, कधी लडाखचा मुद्दा पुढे आणायचा, कधी लडाखचा मुद्दा सोडून द्यायचा. हे सगळं अतिशय पद्धतशीररित्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्यासारखं हे सगळं ठरवलं गेलेलं आहे. आणि ज्या राजकीय पक्षांची स्वतःची विश्वासार्हता लयाला गेलेली आहे, ते मूळतः दुसऱ्यांची ज्यांची विश्वासार्हता झपाट्याने लयाला जातेय, त्यांच्याबरोबर जाऊन 2 उघडे एकत्र आले, की एक कपडा घातलेला माणूस तयार होत नाही. त्यानुसार यांना याचा काही राजकीय फायदा होईल असं नाही. उपोषणाचा राजकीय फायदा होतच असतो असं काही नाही. शर्मिला इरोम आपल्याकडे 16 वर्ष उपोषणाला बसलेल्या होत्या आणि त्या जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांना प्रचंड बहुसंख्य मतं मिळाली होती. त्या मतांची संख्या 90 इतकी होती. हेच जरी आता पुन्हा इकडे मी तुम्हाला सांगितलं तरी तुमच्या लक्षात येईल, की हे जर निवडणुकीला उद्या उभे राहिले तर यांचं काय होईल ते. सर मग मला दुसरा प्रश्न असा आहे याला, की तुम्ही आता हे सांगितलं, की सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा कशा पद्धतीने की सोनम वांगचुक हे मुळात बाहुला कशा पद्धतीने बनवले गेलेत सगळ्या गोष्टी. मग या सोनम वांगचुक ह्यांचं आंदोलन मुळात 20 दिवस त्यांचं उपोषण मुळात चालूच का दिलं? आणि सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल करण्यासाठी एवढा उशीर का केला गेला? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? हे सोनम वांगचुक यांचं आंदोलनच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सोनम वांगचुक हे यातलं एक प्यादा आहे. जसं अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं त्याच्यात किमान अण्णा तरी होते. याच्यात सोनम वांगचुक हे तोंडी लावण्यापुरते घेतलेले आहेत आणि त्यांचा रोल आता संपलेला आहे. आता यापुढे त्यांचा रोल याच्यामध्ये येण्याची शक्यता काय आपल्याला दिसत नाहीये. अर्थात अशा वेळी जेव्हा थोडंफार नावाला पावित्र्य असलेल्या माणसाची गरज असेल, तेव्हा त्या सोनम वांगचुकना पुढे आणलं जाईल. अन्यथा त्यांचा आत्ताचा या
वेब सिरीज मधला त्यांचा रोल संपलेला आहे. आता दुसरा राहता प्रश्न तुमचा आहे की हे आंदोलन एवढं वाढू का दिलं? तर माझं मत ही सरकारची एक प्रकारे चूक झालेली आहे. सरकारने पहिल्यांदा त्यांना दिल्लीहून उतरल्या उतरल्या लेटर दिलं आणि सांगितलं ठीक आहे तुम्ही करा तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि ते जंतर मंतरवर त्यांचं आंदोलन झालं, त्याला काही फार प्रतिसाद मिळाला नाही. मग संपूर्ण भारतभर फिरले, तिथे कुठे त्यांना काही सरकारने अडवलंय असं आपल्याला दिसलं नाही. त्यानंतर इथे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा पहिल्या 7 दिवसात सुद्धा त्याला काही अट्रॅक्शन वगैरे काही मिळालेलं नाहीये. शेवटी मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी सोनम वांगचुक यांना उतरवलं आणि त्याच्यानंतर त्याला थोडा एक ग्राव्हिटास आला आणि शेवटच्या 3-4 दिवसामध्ये सोनम वांगचुक यांना आधीच उचलायला पाहिजे होतं. आधीच त्यांच्या अ, अ, तब्येत इतकी ढासळू द्यायला नको होती. परंतु त्यावेळचे जे पोलीस अधिकारी होते, ते फारसे काही कार्यक्षम होते असं काही दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्यानंतर जे अनुरागजी आले, त्यांनी मात्र 24 तासात स्विफ्टली कारवाई केली आणि त्यांना उचललं. त्यामुळे सरकारचं टायमिंग नक्कीच या प्रकरणामध्ये काहीसं चुकलेलं आहे, याच्यात काही शंकाच नाही. जी गोष्ट सोनम वांगचुकची तीच अभिजित दिपके यांची. अभिजित दिपके यांचं सुद्धा मध्ये आंदोलन झालं होतं. ते पूर्णपणे फियास्कोच झाला. आपण त्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. मग त्यांनी संपूर्ण देशभर जाऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आणि परत एकदा जंतर मंतरवरती आले, पुढे आंदोलन सुरू केलं. मग या अभिजित दिपके यांना जाणीवपूर्वक किंवा कॉकरोच जनता पार्टीला जाणीवपूर्वक हवा दिली जाते का? का सरकारच त्यांना काही क्रमे त्यांना का मोठं होऊ देतंय आणि त्यांना कुठून तरी हवा मिळते आणि पुन्हा मोठे होतात असं तुम्हाला वाटतं का? आपण सरकारच्या हातचे बावले किंवा विरोधी पक्षांच्या हातातले बावले किंवा देशाच्या बाहेरच्या डीप स्टेटच्या हातातले बावले हे व्हायचंय का? हा निर्णय अभिजित दिपकेनी घ्यायचा आहे. आज वापरून दिल्यानंतर तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी फार हवीहवीशी वाटते. बीइंग अ सेंटर ऑफ द लाईमलाईट फार बरं वाटतं. परंतु घी देखा लेकिन घी का बडगा नाही देखा अशी अवस्था नंतर क्रेडिबिलिटी जाईल तेव्हा तुमची निर्माण होईल. त्यापेक्षा त्यांना इतर अनेक मार्ग उपलब्ध होते, परंतु त्याचा त्यांनी वापर न करता स्वतःचा वापर होऊ दिला, याच्यावरच त्यांच्या यशाच्या मर्यादा आता स्पष्ट झालेल्या आहेत. पण या सगळ्या आंदोलनामध्ये जे सोशल मीडियावरती गेले 4-5 दिवस जे काही धुमाकूळ चालू आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट कायम कॉमन दिसते, ते म्हणजे सरकार इनसेन्सिटिव्ह आहे, सरकार निष्काळजी आहे, सरकार असंवेदनशील आहे, अशा पद्धतीच्या. म्हणजे सातत्याने लोकांवरती हॅमर केलं जाऊन अगदी अभिनेत्यांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वजण मी सोनम वांगचुक यांच्यासोबत आहे, आय सपोर्ट सोनम वांगचुक असे हॅशटॅग लावून सगळ्या गोष्टी सगळ्याकडे चालू आहेत. समाजामध्ये रान उठलंय त्याचा मुद्दा. तुम्हाला खरंच वाटतं सरकार या प्रकरणामध्ये असंवेदनशीलपणे वागलेलं आहे? जर वागलं असेल तर ते का वागलं? नसेल वागलं तर कशा पद्धतीने नाही वागलेलं? काय करायचं होतं सरकारने? रेड कार्पेट पाठवायचं? कन्व्हर्टिबल गाडी पाठवायची की तुम्ही आमच्याकडे या म्हणून? तुमच्या मागण्या काय आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत. तुमच्या मागण्या या नीटची व्यवस्था सुधारावी याची नव्हतीच. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे त्यातलं एक फक्त काय म्हणू आपण ज्याला मुखवटा होता. तुमचा खरा चेहरा आहे जो तुम्हाला ही व्यवस्था उखडून टाकायची आहे. तुमचा खरा म्हणजे पोलिसांनी जेव्हा सोनम वांगचुक यांना नेलं त्यावेळी अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? हे पोलीस नाही आरएसएस के गुंडे. आता आरएसएस कुठून आलं बाबा याच्यामध्ये? आरएसएसचा काय संबंध होता? मग तुम्ही आता आरएसएस वर घसरलात. मग या सगळ्यावरनं तुमची मानसिकता आणि तुमचा मूळ हेतू जो आहे तो वारंवार पुढे येतोय आणि तीच गोष्ट आज सर्वात महत्वाची आणि तीच समोर आली आहे की जेव्हा त्यांचे अनेक जे विद्यार्थी वाटतात ते खरोखरच विद्यार्थी आहेत का हे तपासून बघायला पाहिजे. पण त्यांनी इथे नेपाळ घडवू असं जे अनेक चॅनलवर सांगितलेलं आहे ते नेमकं काय कशाचं लक्षण आहे हे हे तपासून पाहायला पाहिजे. दिस इज एक्स्ट्रीमली वरिंग. पण तुम्ही मगाचपासून एक गोष्टीचा उल्लेख करताय, की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे नुसता मुखवटा होता. त्यांची मूळ मागणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा आहे आणि हे सातत्याने ते बोलून दाखवतायत. आडपडद्याआड ते सातत्याने ही गोष्ट समोर आणताच आहेत. ह्या मागणीबद्दल तुमचं मत काय आहे, की खरंच ह्या गोष्टीपर्यंत पंतप्रधान मोदी यांना टार्गेट का केलं जातंय आणि कशा पद्धतीने केलं जातंय आणि हा विरोधी पक्षांचा डाव आहे असं तुम्हाला वाटतं का? 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही वेळेला मोदीच सरकार निवडून आलं आणि 2024ला ते 240 वर थांबलं तरी देखील ते अल्पमतातलं सरकार आहे असं वाटत नाहीये. त्यांचे सगळे निर्णय सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवलेले आहेत. या सगळ्यामुळे त्यांना हरवण्याकरता आता एकच मार्ग उरलाय तो म्हणजे रस्त्यावरून
जनतेचा उठाव करायचा, असंतोष निर्माण करायचा, अराजक माजवायचा, अनागोंदी माजवायची, यादवी निर्माण करायची आणि सगळं जे या देशातलं वातावरण आहे ते वातावरण बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखं अ, नेपाळसारखं करायचं आणि त्याचीच एक प्रकारे आज रंगीत तालीम झालेली आहे. मी आज इथे सांगतो आणि याचा तुम्ही बाईट काढून ठेवा, मग तुम्हाला कळेल. लवकरच याचा एक आणखीन शो होईल आणि त्या शो मध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जाईल. मुद्दा काही असेल, हर्षद वैद्य यांनी चौकडीचा शर्ट का घातला या मुद्द्यावर नसो आंदोलन करायची वेळ आली तर ते करतील. त्यांना फक्त आता एकच हवंय की काय वाटेल ते करून इथे बांगलादेश सदृश्य, नेपाळ सदृश्य परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे आणि त्याकरता ते कोणत्याही गोष्टीचं बात का बतंगड ज्याला आपण म्हणतो ते भांडवल केलं जाईल. खरं तर नीटमध्ये जे काही घडलं ते निश्चितच चिंताजनक आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही एक लक्षात घ्या, नीटची परीक्षा व्यवस्थित झाली. नीटच्या सीट्स काही वाढवून मिळाल्या. त्यांची कॉलेजेस चालू व्हायला लागली. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा हे आंदोलन तसंच चालू राहणं आणि त्याच्या आडून खरी मागणी पुढे येणं ती म्हणजे आता आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नको, तर आम्हाला देशाच्या प्रधानमंत्र्याचा राजीनामा हवा. मग या सगळ्याचा वाटचाल जी आहे ती सगळी नेपाळ सारख्या यादवी सदृश्य परिस्थितीकडे निर्माण होतीये आणि उद्या इंटरनेट चालू देत नाहीत म्हणून अ, आपल्याकडे आंदोलन करतील. 370 मागे घ्या म्हणून आंदोलन करतील. अयोध्येचं राम मंदिर असताच कामा नये, जे ममतानी मागे म्हणलेलेच आहेत नाहीतरी. त्याच्यावरनं आंदोलन आपल्याकडे होऊ शकतं. मी तुम्हाला 1000 कारणं देईन, की ज्या 1000 कारणांकरता इथे कुठल्याही प्रकारचं आंदोलन होऊ शकतं. उद्या सरकारने प्लास्टिक नोटा आणायचं ठरवलंय. आम्हाला प्लास्टिक नोटा नकोत. आम्हाला इकडे कागदाच्याच नोटा हव्यात. याच्यावरनं आंदोलन होऊ शकतं. So this can be any reason when you want to make agitations and when you want to make a country destabilized and unstable situation is what your agenda is. तर त्याच्याकरता तुम्हाला कुठलंही कारण पुरतंय. सर, हे जे आंदोलन सुरू आहे त्याचा सध्या सरकारने आता त्यामध्ये जे निवेदन जात आहेत, सरकारचे प्रतिनिधी चर्चा करतायत, सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. या आंदोलनाचं पुढे काय होणार, खरंच या कुठल्या दिशेने आंदोलन जाणार ह्याची चर्चा आपण वारंवार करूच. परंतु या आंदोलनाचे हिडन अर्थ तुम्ही आम्हाला मुलाखतीत समजावून सांगितले. आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली आणि आम्हाला वेळ दिला. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते आज उदय निरुळकर सरांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून हे सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू होतं आणि अभिजित तिपके यांचे आंदोलन चालू आहे. कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये. आज त्यांनी संसदेवरती मार्च काढायचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरती लाठीचार्ज झाला, अश्रूधाराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. आज सकाळचा एक मोठा तिथे एक गोंधळाची परिस्थिती तयार झालेली आहे. एक अराजकाची परिस्थिती तयार झाली आहे, अराजक सदृश परिस्थिती तयार झाली आहे. याचे मागचे नेमके हेतू काय होते हे त्यांनी आज आपल्याला समजावून सांगितलं आणि त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला एक भारतीय म्हणून सावध राहायला पाहिजे याचे सुद्धा त्यांनी आपल्याला संकेत दिले. ह्याच्या पुढे काय होईल ह्याच्यावरती आपलं लक्ष राहीलच आणि त्याचं वारंवार विश्लेषण आपण करूच. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.